आजची आपली भन्नाट रेसिपी आहे केळीचे नमकीन। तर पिकलेली केळी घ्यायची, पिकलेली केळी कट करून मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायची आपल्याला। तर तुम्हाला हवी तेवढी 3-4 जेवढी केळी घ्यायची तेवढी घ्या, मिक्सरला बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ, चिमूटभर हिंग आणि पोह्याचे 2 ते 3 चमचे तेल हे सर्व आपल्याला छान या केळीमध्ये मिक्स करून घ्यायचे। आता हे सर्व जिन्नस चांगले फेटून एकत्र करून घ्या आणि एकजीव करून घ्या। आता या मिश्रणात आपल्याला बसेल तेवढं चण्याचं पीठ व 3-4 छोटे चमचे तांदळाचं पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे। एकदा पीठ छान आपले मळून झाले की त्याला तेलाचा हात लावून गोळा मऊ करून घ्यायचा आणि आता आपल्याला सोऱ्यामध्ये घालून याचे नमकीन तयार करून घ्यायचे। तर यामध्ये मी पापडीची जी थाळी असते ती घालून आपण तेल गरम करून आता हे तळून घ्यायचे। तर पापडी आपण तेलामध्ये अशी सोडून घेऊया। थोडं थोडं करून आपल्याला हे तळून घ्यायचे। एक भाग चांगला तळून झाला की तो पलटी करून घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी चांगला आपल्याला हे सोनेरी रंगावरती तळून घ्यायचंय। या पद्धतीने आपलं तळून झालं की मग थंड करायला ठेवायचं। जेव्हा आपण हे तळून बाहेर काढतो तेव्हा ते लूज असतं, पण जसं ते थंड होतं त्याला छान असा कुरकुरीतपणा येतो आणि एक अशी केळीची छान या नमकीनला टेस्ट सुद्धा लागते। तर तुम्ही नुसतं मिठाचं आणि तिखट असे 2 प्रकारचं नमकीन याचं करू शकता। तर मी एक गोळा साधा नमकीन केला आणि दुसरा मी थोडासा तिखट केला। तर त्यामध्ये 1 ते 2 चमचे मिरची पावडर आणि तीळ घातले। तीळ घातल्यामुळं पूर्ण पापडी आपली पडली नाही, ती थोडीशी अशी शेव टाईप पडली, पण त्याने आपली टेस्ट बिघडणार नव्हती, त्यामुळे काही फरक पडत नाही। मी याही पद्धतीने तळून घेतलं आणि अशी एक थोडीशी तिखट आणि एक थोडीशी मिठाची अशा 2 चवीची हे मी नमकीन बनवलं आणि खरंच हे खायला खूपच अप्रतिम लागतं। तर मैत्रिणींनो, केळीचं असं पापडी तुम्ही नक्की बनवून पहा। रेसिपी आवडली तर लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।